नमस्ते बागायतदारांनो, या ठिकाणं ही जी लागवड आहे ही ऊसाची लागवड 8632ची असून ही रोपांपासून केलेली लागवड आहे। याच्यामध्ये जे रेन पाईपचा वापर केलेला आहे पहा, त्याचबरोबर ह्यामध्ये शापूचा आंतरपीक ही घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून शापू पीक निवडलेलं आहे। त्याबरोबर पाणी देण्यासाठी या ठिकाणं रेन पाईप वापरलेला आहे। यात कमी पाण्यावरती शापूचं पीक, त्याचबरोबर ऊस पिकामधील जो खोडकिडा आहे त्याचं नियंत्रण ह्या 38 ते 35 टेम्परेचरच्या दरम्यान जो खोडकिडीचा प्रादुर्भाव ऊस पिकामध्ये दिसून येतो, तर तुम्हाला या ठिकाणं ह्या रोपांमध्ये कुठल्याही खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही आहे। तर या ठिकाणं ऊस पिकाचं पाणी व्यवस्थापन, त्याचबरोबर त्या पिकामध्ये उन्हाळ्या हंगामामध्ये आंतरपीक घेताना अशा पद्धतीने आंतरपीकसुद्धा आपल्याला शापू पीक निवडता येतं आहे। रेन पाईप घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते पीकही चांगलं वाढतं आहे, त्याचबरोबर खोडकिडीचं नियंत्रण होतं आहे। तर या ठिकाणं ऊस हा पट्टा पद्धतीनं घेतलेला आहे पहा, अशा पद्धतीनं हे अंतर आहे। तर अशा पद्धतीने जर ऊस पिकाचं नियोजन केलं, जर आंतरपिकातून हे उत्पन्न मिळणार आहे। त्याचबरोबर मुख्य जे पीक आहे ऊसाचं, तर तेही पीक या ठिकाणं जोमदार वाढीचं आहे चालू, कारण हे फुटवे पण चांगले निघत आहेत पहा, असे या पद्धतीने हे फुटवे आहेत। पुढं पण पहा, पुढच्या ठिकाणंसुद्धा अशा पद्धतीनं हे फुटवे येत आहेत आणि अंतर योग्य आहे। तसंच खोडकिडीचं नियंत्रण या ठिकाणी होतं आहे, म्हणजे आपल्याला ज्या कीड रोग येतात ऊसामध्ये त्यांचंही नियंत्रण योग्य पद्धतीनं रेन पाईप वापरल्यामुळे या जास्त टेम्परेचरला करता येतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण रेग्युलर उन्हाळ्यामध्ये जो प्रादुर्भाव महत्त्वाचा खोडकिडीचा राहतो तो नियंत्रण करायचा असेल तर ऊस पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी रेन पाईप आपण या ठिकाणं वापरू शकतो। आणि इतरही काही ऊस पिकामध्ये समस्या असतील तर या ठिकाणं निश्चितच संपर्क करू शकता। त्यासाठी नंबर आहे आपला 7397869797। तसंच यूट्यूब चॅनल आहे डमडेरे ॲग्रो सोल्युशन.1, यावरतीही या आधीचे ऊस पिकाचं खत व्यवस्थापन, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन या संदर्भातही आहे व्हिडिओ। हाही व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे। या ठिकाणं नाविन्यपूर्ण म्हणजे आंतरपीक या ठिकाणी घेतलेलं आहे। पाणी तुम्ही फ्लड पाणी देऊ शकता, नंतर या ठिकाणी ड्रीपचाही वापर करू शकतो। पण तत्पूर्वी या ठिकाणी काय केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं रेन पाईप वापरून या ठिकाणी आंतरपीक हे शापू पीक निवडलेलं आहे। अशा पद्धतीनं हे पीक आता आहे। धन्यवाद। इतर काही समस्या असतील तर निश्चित संपर्क करा। ओके।